मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि याच दौऱ्यादरम्यान त्यांनी ॲडव्होकेट विनोद पाटील यांची भेट घेतली। विनोद पाटील हे लोकसभेसाठी म्हणजे संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार होते। महायुतीकडून त्यांना तिकीट मिळावं अशी त्यांची इच्छा होती। मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली। काहीशे नाराज आहात तुम्ही, त्याच्यामुळे ही भेट घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांना? मी परत सांगतो, छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढवावी ही माझी तीव्र इच्छा होती। माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्रीची तीव्र इच्छा होती। निर्णय झाला, त्यांनी उमेदवारी दुसऱ्याला दिली। मी काल माझी राजकीय भूमिका स्पष्ट केली। मी कुठल्याही प्रकारे नाराज नाही। मला त्या पक्षावर नाराज होण्याचा अधिकार देखील नाही। मी कालच माझी भूमिका स्पष्ट केली की येणाऱ्या काळामध्ये मी सगळ्यांशी चर्चा करून माझा निर्णय घेईन। पण तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेत होतात, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत होतात, जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तुम्ही ठाम होतात निवडणूक लढवणार, मग काल अचानक निर्णय घेतला की मी माघार घेतोय। हे बघा, मी कालचा माझा निर्णय जाहीर करत असताना दोनच गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या। एक, माझ्याकडे निवडून यायचं गणित होतं, निवडणूक यायचं गणित आहे, परंतु ते गणित जर शेवटच्या टप्प्यात बिघडलं, कोणी बिघडवलं आणि चुकीचा उमेदवार जर निवडून आला असा जनतेचा समज झाला, तो ठपका कायम माझ्यावर 5 वर्ष राहील। माझी कोरी पाटी आहे आणि मला यांनी याला पाडलं, हा मतं खायसाठी उभा होता असा सिक्का लावून घ्यायचा नाही। मला विकास करायचा होता, विकास करायचा आहे, त्यामुळे मी जनतेत जाणार आहे। मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्री असं म्हणतात विनोद पाटील आमच्या सोबत आहेत। हे बघा, ते वडीलधारी आहेत, पूर्ण महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री, सगळे नागरिक त्यांच्यासोबत आहेत, परंतु मी माझी राजकीय भूमिका मी जनतेमध्ये फिरल्यानंतर भेटीगाठी झाल्यानंतर मी माझी राजकीय भूमिका तुमच्यासमोर स्पष्ट मांडतो। मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्री जसे म्हणतायत, पत्रकारांना म्हणतायत की सोबत आहेत आमच्या, खरंच तुम्ही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार येत्या काळात करणार का? संदीपान भुमरेंच्या प्रचारात विनोद पाटील दिसणार का? आज या क्षणाला मी कोणाचाही प्रचार करणार नाही। आज मी कुठेही कोणाच्याही, आज 2-3 उमेदवारांनी फॉर्म भरले, मी कुठेही गेलो नाही, कारण मी शून्य आहे। माझ्यासोबत जे सहकारी ही माझी ताकद आहे, त्यांच्याशी चर्चा करून सामान्याला योग्य वाटणारा उमेदवारासोबत तो कोणीही असू शकतो। जिल्ह्यात उरलेल्या राहिलेल्या जी अंतिम यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये कोणीही असू शकतो, त्याच्यासोबत मी माझ्या स्वतःसाठी जे करणार होतो ते तेवढं ताकदीने त्यांच्यासाठी। लोकसभेची जागा मिळाली नाही, पुढे काही आश्वस्त केले? विधानसभा निवडणुका आहेत, राज्यसभेच्या जागा असतील, काही आश्वस्त केले तुम्हाला? मी या अगोदरच मला मिळत असलेली विधान परिषद मी नाकारलेला कार्यकर्ता आहे। लोकसभेत जनतेने सांगितलं आग्र्याची शिवजयंती झाल्यावर सत्कारात तुम्ही उभं राहा, मी तयार झालो। लोक काल म्हणले इतर उमेदवार निवडून येईल, मी थांबलो। मला कुठलंही आश्वासन पाहिजे नाही। याचं कारण असं आहे, मी दुसऱ्या कुठल्या सभागृहात जाण्यासाठी आज इच्छुक नाही आहे। माझ्यासमोर कोणतेही सभागृह नाही, कोणतेही टार्गेट नाही, त्यामुळे मी तिथं जायला इच्छुक नाही आहे। आणि राहिला विषय, ज्या दिवशी मला वाटेल तर मी ताकदीने जनतेसमोर येईल आणि सांगेल लोकसभेत लढवायची, मला लोकसभा लढवायची, मी ताकदीने सांगेल मला या सभागृहात जायचं आहे, जनतेने मला सहकार्य करावं। विनोद पाटील नाराज नाहीयेत? मी कशाला नाराज राहू? मी जर त्या पक्षाचा सदस्य नाही, कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इच्छा प्रकट केली होती की तू माझ्याकडून लढला पाहिजे। मी नव्हतो गेलो, पण त्यांनी उमेदवारी दिली तर माझा त्यांच्यावर अधिकार नाही, मी त्यांचा सदस्य नाही, मी नाराज कसं का हो? मी नाराज नाही। मी उलट खुश आहे की मला परत एकदा लोकांमध्ये जायची संधी मिळाली। माझा जो अभ्यास आकलन राहिला होता तो मला परत करण्याची संधी मिळेल आणि ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली, यामुळे मी खुश आहे। त्यामुळे सर्व पदाधिकारी असतील, त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नेमका कोणाचा प्रचार करायचा, खरंच प्रचार करायचा का, या संदर्भातली पुढची भूमिका हे विनोद पाटील येत्या काही काळामध्ये मांडतील। कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नाईब, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।